स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगलीत महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला खून। पतीचा शोध सुरू तर बसच्या चाकाखाली सापडून महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। सांगली शहरातील विजयनगर येथील शाहूनगर इथं पतीने पत्नीचा निर्गुण खून केलाय। चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। हे दाम्पत्य सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आहे। या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयितांच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पथकं पाठवण्यात आलेत। शिलवंती पिंटू पाटील वय 40 असं मृत महिलेचं नाव आहे, तर पिंटू तुकाराम पाटील वय 36 असं संशयित पतीचं नाव आहे। पाटील दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतील शाहूनगर इथं राहत होतं। हे दाम्पत्य मजुरीसाठी सांगलीत आलं होतं। त्यांना 9 आणि 7 वर्षाची 2 मुलं आहेत। या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून तसेच पिंटू शिलवंतीवर चारित्र्याचा संशय घेत असल्यामुळे भांडणं होत होती। मंगळवारी रात्री त्यांच्यात भांडण झालं होतं। शिलवंती झोपल्यानंतर पिंटूने लाकडी दांडक्यानं तिच्या डोक्यात जबर मारहाण केली। ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तो मुलांना घेऊन तिथून निघून गेला। बुधवारी घटनेची माहिती मिळताच संजयनगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह LCBच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली। हा खून पिंटूने केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची पथकं त्याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली। सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। शहरातील जय मातृभूमी व्यायाम मंडळासमोर 10:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। अपघातात एसटीचं मागील चाक तरुणीच्या डोक्यावरून गेल्यानं शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झालाय। घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवलाय। अपघातात शर्वरी राजकुमार कुलकर्णी वय 21 राहणार हरिपूर या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। मयत शर्वरी ही सांगलीतील एका महाविद्यालयात BCAचं शिक्षण घेत होती। आज सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई जमखंडी बसला तिच्या दुचाकी घासली। यामध्ये मागील चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला। घटनेनंतर काही अंतरावर जाऊन बस थांबली। घटनेनंतर शर्वरी हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। दुर्दैवी शर्वरी हिचे वडील वारले आहेत। तिच्या आई आणि बहिणीसोबत ती हरिपूर येथे राहत होती। सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।